दर्यापूरची जागा शिवसेनेची हक्काची जागा। एकदा गप्प बसलो आता गप्प बसणार नाही। अभिजित अडसुळांनी राणा दाम्पत्यावर केली टीका। नरहरी झिरवळांचा मुलगा हाती तुतारी घेणार। गोकुळ झिरवळ दिंडोरीतून तुतारीवर लढण्यासाठी इच्छुक। गोकुळ झिरवळ पवारांच्या राष्ट्रवादीकडे मुलाखत देणार। अजित पवार बारामतीमधूनच विधानसभेची निवडणूक लढणार। अजित पवारांनी बारामतीमधूनच लढावी ही जनतेची इच्छा। आमदार अमोल मिटकर यांचं सूचक वक्तव्य। राहुल गांधी दसऱ्यानंतर पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। पुढच्या आठवड्यात राहुल गांधींचा नांदेड आणि चिमूरचा दौरा। हाती तुतारी घेताच पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी। इंदापुरातील पक्षप्रवेश सोहळ्यात जयंत पाटलांनी घोषित केली उमेदवारी। सुप्रिया सुळेंना विजय करण्यात आमचा अदृश्य सहभाग। बारामतीमध्ये शरद पवारच बिग बॉस। पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये हर्षवर्धन पाटलांची पवारांवर स्तुती सुमनं। महायुतीचं ठरलं। दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिली यादी जाहीर होणार। सूत्रांची माहिती महायुतीच्या उमेदवारांची यादी एकत्रितपणे जाहीर होणार। महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस झाली आहे। कोणी विदूषक झालंय तर कोणी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारतंय। पुण्यातील बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमात राज ठाकरे यांचं परखड भाष्य। राज्यातील महिला असुरक्षित। जयंत पाटलांची महायुती सरकारवर टीका। आमचं सरकार आल्यावर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही। जयंत पाटलांचं आश्वासन। सांगली जिल्ह्यात पदांबाबत मोठा बॅकलॉग आहे। सर्वात मोठं पद जयंत पाटलांनाच मिळेल। खासदार अमोल कोल्हे यांच्याकडनं शिवस्वराज्य यात्रेत सूचक वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।